नमस्कार सर्वांचे खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर। तर आज आपण बघत आहोत झणझणीत अशी अंडा करीची रेसिपी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर यासाठी आधी आपल्याला ओला मसाला बनवून घ्यायचा आहे। तर मी कढई ठेवली गॅसवर। आता मी खोबऱ्याचा खीस त्यामध्ये घालून तो छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेते आहे। खीस भाजत असताना आपल्याला चमच्याने सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून सर्व बाजूंनी समप्रमाणात असा खीस भाजला जाईल। या प्रकारे तुम्ही बघू शकतायत आपला आता खोबऱ्याचा खीस भाजून झाला आहे। तो गार झाल्याबरोबर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे वाटण्यासाठी। आता मी 6 ते 7 उभा चिरलेला कांदा घेतला आहे। त्यामध्ये थोडंसं तेल घालून हाही आपण छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी कांदा आणि खोबऱ्याचं प्रमाण जास्त घेतलं आहे कारण हा मसाला मला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचा होता। हा मसाला 15 ते 20 दिवस सहज टिकतो फ्रीजमध्ये, त्यामुळे मी जास्त क्वांटिटीत बनवून ठेवत असते हा। तर कांदे गार होत आहेत तोपर्यंत आपण बाकीचं वाटण करून घेऊ। तर वाटलेलं खोबरं मी दुसऱ्या भांड्यात काढलं आहे। आता अर्धा जोडी कोथिंबीर, भरपूर अद्रक आणि भरपूर लसूण घेऊन मी आधी याची पेस्ट बनवून घेते आहे। तर तुम्ही हे सर्व एकत्रही वाटू शकता, पण ह्याचं प्रमाण मी जास्त घेतलं होतं, जास्त क्वांटिटीमध्ये नीट वाटला जाणार नाही, त्यामुळे मी वेगळं वेगळं वाटून घेते आहे। मग शेवटी ते सर्व वाटण एकत्र करून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेईल। तुम्ही बघू शकताय। आता हे वाटण मी काढून घेते आहे। कांदाही आपला गार झाला असेल तर आता तो कांदा मी वाटून घेते आहे। कांदा वाटून झाल्याबरोबर जे आपण वाटण केलं होतं वेगळं वेगळं ते एकत्र करून मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान एकजीव होईल, मिक्स होईल छान। बघू शकताय मसाला रेडी आहे। कढईमध्ये मी आता तेल गरम झाल्याबरोबर थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ घातलं आहे। बॉईल केलेले 6 अंडे मी यामध्ये घालून घेते आहे। अंड्यांना मी चाकूने असे टोचे देऊन घेतले होते, म्हणजे फ्राय करताना अंडे उडत नाहीत। तुम्ही बघू शकता या प्रकारे गोल्डन कलर आला की आपण हे अंडे काढून घ्यायचे आहे। अंडे छान फ्राय झाले आहेत। आता याच तेलामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर आणि आपण जो ओला मसाला केला होता तर तो एक पळीभर ओला मसाला मी यामध्ये घालून घेते आहे। तुम्ही बघू शकता एवढा मसाला आपण वापरतोय। तर तो छान फ्राय होऊ द्यायचा। याला तेल सुटलं आहे, व्यवस्थित फ्राय झाला आपला मसाला, हे बघा। तर आता आपल्याला यामध्ये काळा मसाला घालायचा आहे। जो घरगुती काळा मसाला तुम्ही बनवला असेल कोणताही चालेल, जो तुम्ही काळ्या मसाल्याच्या भाज्यांना वापरता, तो 3 चमचे काळा मसाला, 1 चमचा भरून मीठ यात घालायचं आहे, छान फ्राय करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीरही मी घातली आहे। फ्राय झाल्याबरोबर ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला वाटला होता त्यातच मी थोडंसं पाणी घालून विसरून घेतलं। आता हे थोडंसं पाणी यातलं मी घातलं आहे यात। आता त्याला तेल सुटल्याबरोबर आज राहिलेलं पाणीही आपण यात घालून घ्यायचं आहे, पुन्हा मिक्स करायचं आहे। पुन्हा त्याला तेल सुटलं की आपण जे बॉईल केलेले अंडे होते त्याचे या प्रकारे मी कट केलं आहे त्याला मधून, तुम्ही बघू शकता असं। आता आपण सर्व अंडे यामध्ये घालून घेतो आहे। अंडे घातल्याबरोबर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। काही सेकंद असंच फ्राय होऊ द्यायचं। मग जेवढी ग्रेव्ही तुम्हाला पाहिजे असेल तेवढं पुन्हा पाणी घालायचं आहे यात, व्यवस्थित हलवायचं आहे। आता आपल्याला अंड्याचा जो येल्लो पार्ट आहे एका अंड्याचा घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे एक पूर्ण अंडं, त्याचा जो येल्लो पार्ट आहे तो आपण घेतला आहे त्या कट केलेल्या अंड्यांमधला। त्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही घालून हे यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झालं आपलं। आता यामध्ये मी पुन्हा थोडीशी ग्रेव्ही घालून हलवून घेते आहे। आता या ग्रेव्हीला उकळी आल्याबरोबर हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे, व्यवस्थित हलवायचं। 5 ते 7 मिनटं आपण हे शिजवू द्यायचं आहे, उकळी होऊ द्यायची पुन्हा याला। या प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी होते। मग आता आपली अंडा करी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकताय किती छान याला तरी आली आहे, छान कन्सिस्टन्सीही आहे याची। मी तुम्हाला दाखवलं आहे। हे तुम्ही छान चपाती किंवा भाकरी, भात याच्यासोबत खाऊ शकता। तर ज्यांना कोणाला माझी रेसिपी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।